नमस्कार मित्रांनो, आज आपण माळेवाडी या गावामध्ये चाललेलो आहोत. या गावामध्ये आपल्याला खूप साऱ्या भट्ट्या पाहायला मिळतात, तर नक्की बघा. खव्याचा कसा आहे भाव? फक्त अच्छा, 20 रुपये कमिशन, 30 रुपये कमिशन. तरी बी खव्याचा भाव वाढायला पाहिजे ना आणखी. 250 रुपये जायला पाहिजे खवा शेतकऱ्याला, कारण की आता भेसळ जसं कमी होईल तसं वाढणारच आहे. बरं, आता मुंडे साहेब राहायला पाहिजेत, मिनिमम 1-2 वर्ष 3 वर्ष तर राहायला पाहिजेत. पुन्हा येणारा माणूस बी चांगला यायला पाहिजे. हा, त्याच्यामुळंच नाही, एवढं मेहनत करायची आणि कष्टाचं फळ भेटत नाही आपल्याला. थँक्यू सो मच. कोणतं गाव आहे आपलं? काळेवाडी, माळेवाडी. तुमचं नाव काय? अशोक हाके. अच्छा, तुम्ही पण हाकेच आहे. शुभेच्छा तुम्हाला. दुधाला भाव वाढलाय ना? किती भट्टे आहेत तुमच्या गावामध्ये? 10-12 भट्टे आहेत. म्हणजे जनावरं पण खूप सारे आहेत. ते हाके नाहीत का? हाकेंच्या गाईचा गोठ्याचा व्हिडिओ घ्यायला गेलतो, पण त्यांची भट्टी बंद आहे सध्या. म्हणजे उपचार चालू गाईला, म्हणून म्हणलं मग हे भट्टीचा व्हिडिओ त्याच्यात ॲड करता येते. कधीपासून करतात तुम्ही? आपली तिसरी पिढी व्यवसायात. किती लिटर दूध आहे आता सध्या? 65 किलो दररोज. कुठं पाठवतात इथून? बापरे, ओरिजिनल पद्धतीचा खवा. स्वतःचा ब्रँड बनवून विकायला पाहिजे खवा, काय गरज नाही लागत. ओरिजिनल पद्धतीचा खवा असा बनतंय. तर हे 60 ते 65 किलो दिवसाचा खवा. मेहनत लय म्हटली ना, सारखं ह्याच्या पुढेच उभं राहावं लागत असेल. किती वेळ लागत आहे खवा बनायला बरं? हां. अरे बापरे. हे लाईटीवर आहे का? म्हणजे लाकडाचा बी टेन्शन नाही आता. हां, पण जास्त लाकडाचा वापर नाही आता. हां, बरोबर.